सीडीएसईओनं 35 फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांचं उत्पादन, विक्री आणि वितरणावरती बंदी घातली आहे. वेदनाशामक, पोषणासंबंधी पूरक आहार आणि मधुमेहरोधी औषधांचा यात समावेश आहे, ज्याच्या बंदीबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषधी नियंत्रकांना निर्देश देण्यात आले. देशात सुमारे 5% लोक हृदयाच्या अनियमित ठोक्यांच्या गंभीर आजार अरिथमियानं ग्रस्त आहेत. विविध वैद्यकीय अहवालानुसार यातील 11% पुरुष आणि 9% महिलांचा मृत्यू या आजारामुळे होतो. त्यावरती जयपूरमध्ये इन्साइट एक्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं उत्तम उपचार करणं शक्य होणार आहे. कोणत्याही रेडिएशनशिवाय हृदयाचं 3D मॅपिंग होणार आहे. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून अवैधरित्या बेटिंग करत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या महादेव ॲप्स कंपनीशी संबंधित 15 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली. मुंबई, दिल्ली, चंदीगड, अहमदाबाद, इंदोर, जयपूर, चेन्नई आणि ओडिशामध्ये छापेमारी करण्यात आली. लांब पल्ल्याच्या एसटी बस प्रवाशांच्या खाण्यापिण्यासाठी महामार्गावरती ठराविक ठिकाणाच्या हॉटेलांमध्ये थांबे घेतात. मात्र तिथले खाद्यपदार्थ बऱ्याचदा निकृष्ट दर्जाचे आणि आवाच्या सवा किमतीचे असल्याचं आढळून आलंय. अशा हॉटेल थांब्यावरची सेवा चांगली नसल्यास ते थांबेच रद्द करा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांना 6,000 रुपये देत असून राज्य सरकार सुद्धा आता 6,000 रुपये देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश आलंय, याचा मला खूप आनंद आहे, असंही ते म्हणाले. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण जंक्शन आणि पुणे या स्थानकावरती प्लॅटफॉर्म तिकीट विक्री शुक्रवार 18 एप्रिलपासून बंद करण्यात येणार असून ती 15 मे पर्यंत लागू असेल. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे. नाशिक मुंबई लोकल रेल्वे सेवा सुरू करावी याबाबतची मागणी नाशिककरांकडून मागील काही वर्षांपासून सातत्यानं केली जाते. मात्र कसारा घाटातील बोगद्याचा अडसर असल्यामुळे ही मागणी अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान कसारा घाट ते मनमाड रेल्वे मार्ग अशा 140 किलोमीटर समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असल्यामुळे आणि बोगद्याचा डायमीटर वाढवला जाणार असल्यामुळे नाशिक मुंबई लोकल सेवा लवकरच धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेगानं विकसित होणारी आर्थिक केंद्र आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे सार्वजनिक वाहतुकीची वाढणारी मागणी लक्षात घेऊन सिडकोनं अतिरिक्त मेट्रो मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतलाय. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई मेट्रो मार्गाद्वारे जोडण्याची महत्वाकांक्षी योजना पुढील काळात साकारण्यात येणार आहे. सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडलेत. सोन्याचा भाव लाखाच्या घरात गेल्या 1 लाख रुपयांना साधारण 2,000 रुपये कमी म्हणजेच 98,000 रुपये तोळ्यापर्यंत सोनं पोहोचलंय. लग्नसराईच्या पूर्वी सोन्यानं आजवरचा उच्चांक गाठलाय. महागड्या औषधांना पर्याय म्हणून जनऔषधांकडे पाहिलं जातं. ही औषधं आता नागरिकांना घरपोच मिळणार आहेत. नागरिकांनी मागणी नोंदवल्यानंतर दवाई इंडियाच्या ई-कॉमर्स सेवेद्वारे 60 मिनिटात ही औषधं नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. निवडणूक कामकाजासाठी बोलावलेल्या मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समळे यांनी 15 एप्रिल रोजी कार्यवाही करण्याचं पत्र संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना पाठवलंय. राज्यामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची असणार आहे. यावरती आता शिक्कामोर्तब करण्यात आलंय. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी सोबतच हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे. अंबरनाथ बदलापुरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली आहे. यात 6 शाळांचा समावेश आहे. अंबरनाथच्या पंचायत समिती शिक्षण विभागाने ही यादी जाहीर केली असून त्यात विनापरवानगी सुरू असलेल्या 6 शाळांचा समावेश आहे. राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता पहिलीपासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुचवल्यानुसार दैनिक, साप्ताहिक, वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय, विषयनिहाय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या अभ्यासक्रमासह शाळांचे वार्षिक वेळापत्रक सुद्धा बदलण्याची शक्यता आहे. राज्यातील शालेय स्तरावरील समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. शाळांमध्ये आता 4 समित्या असणार आहेत. शाळा स्तरावरील 12 समित्यांचे शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये विलीनीकरण करण्यात आले. त्यामुळे शिक्षकांचा या कामकाजात जाणारा वेळ वाचणार आहे. यंदा उसाचा गळीत हंगाम समाप्त झाला. या हंगामात एकूण 200 कारखाने सुरू झाले होते. त्यापैकी 199 कारखान्यांची धुराडी बंद झाली आहे. राज्यात एकमेव पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखाना सुरू आहे. तोही 8 दिवसात बंद होईल. दरम्यान बुधवार अखेर 80 लाख टन निव्वळ साखर उत्पादन झालंय. नागपूरमध्ये आता पारा थेट 44 अंशांपर्यंत गेलाय. मात्र अशातच आता अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील काही दिवसात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात उष्णता आणि उकाड्याचा कहर वाढलाय. बुधवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला इथे 43.7 अंश सेल्सिअस इतकी झाली. त्या खालोखाल पुण्यातील लोहगाव इथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर मनपा आयुक्त सचिन ओंबासे यांनी सोलापूरच्या विविध विकास कामांची पाहणी करत आढावा घेतला. शहरातील रोड, ड्रेनेज, पाणीपुरवठा तसेच इतर व्यवस्थांची त्यांनी पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. विविध मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांनी प्रशासनाविरोधात भजन आंदोलन केलं. ग्रामस्थांनी भक्ती मार्गाचा अवलंब करत लाक्षणिक उपोषण केलं. लोणावळा नगर परिषदेच्या वतीनं इंद्रायणी नदीपात्रात जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरली होती. वारंवार तक्रार केल्यानंतर इंद्रायणीतील जलपर्णी काढायला सुरुवात झाली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 27 एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीत 18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात असणार आहेत. भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्यात या निवडणुकीत थेट सामना रंगणार आहे. नागपुरातील शिक्षक घोटाळा प्रकरण विभागीय पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. पासवर्ड चोरून दुसऱ्याचा गैरवापर करून शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप शिक्षण विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांनी केलाय. नरड याला अटक होण्यापूर्वीच ही तक्रार झाल्याचं समोर आल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. वाशिम बाजार समितीत सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. सोयाबीनला उच्चांकी 4,750 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. मागील वर्षभरातला हा सर्वाधिक दर आहे. धाराशिवमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 629 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. मात्र प्रमुख गावांमध्ये आरक्षणामुळे मातब्बरांना फटका बसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सरपंच पदाचं स्वप्न पाहणाऱ्या काही गाव पुढाऱ्यांना पद आरक्षित झाल्यामुळे धक्का बसलाय. 2023 मध्ये महापुराला कर्नाटकातील काही बांधकामं कारणीभूत असल्याचा अंतरिम अहवाल दिलाय. पण मुदत संपूनही अजून अंतिम अहवाल दिलेला नाही. अलमट्टी धरणाची उंची आणखी 5 मीटरनं वाढल्यास कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापुराची स्थिती काय असेल याचा फेर आढावा घेऊन रुडकी समिती आपला अंतिम अहवाल लवकरच सादर करेल. मात्र त्याचवेळी सद्यस्थितीत कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील बॅकवॉटर महापुराला कारणीभूत ठरते अशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कबुली देखील या समितीच्या सदस्यांनी दिली. गोंदियात सिमेंटच्या दुकानात महापुरुषांचे फोटो असलेली टाईल्स जमिनीवरती लावण्याची घटना घडली आहे. यानंतर काही तरुणांनी त्या व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली. तर पोलिसांनी टाईल्स व्यापाऱ्याला ताब्यात घेतलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी जयस्तंभ चौकात कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. सांगलीतील मिरज पूर्व, कवठे महाकाळ, तासगाव पूर्व तसेच जत तालुक्यात दुष्काळाची झळ बसू लागली आहे. जत तालुक्यात करेवाडी, अंकलगी, सिंदूर, बसरगी या 4 गावांना आणि त्याखालोखाल 30 वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय. एकूण 17 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 17 गावांचा टँकर मागणीचा प्रस्ताव प्रशासनाकडे देण्यात आलाय. जळगावच्या नशिराबाद नगरपंचायतीच्या वतीनं सुनसगाव रोडवरच्या स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी गेल्या काही महिन्यांपूर्वीच खर्च करण्यात आला. मात्र रात्री अंत्यविधी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना एकाही विद्युत खांबावरती लाईट सुरू नसल्यामुळे संताप झाला. यावेळी नागरिकांनी मोबाईलचा टॉर्च लावून अंत्यविधी पार पडला. या गैरसोयीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. सोयाबीनच्या दरात 800 रुपये प्रति क्विंटलला वाढ झाली. 3800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली गेलेले दर आता 4,400 ते 4,600 रुपयांपर्यंत वाढलेत. बहुतांश शेतकऱ्यांना किमान 5,000च्या वर दर जाण्याची अपेक्षा आहे. त्याचा परिणाम अजूनही शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे. राज्यात बहुतेक भागात पारा 40 अंशांवरती गेल्यामुळे तप्त झाडांमुळे फळं, भाजीपाला आणि नव्यानं लागवड झालेल्या रोपांची होरपळ सुरू आहे. केळी, स्ट्रॉबेरी, पपई, डाळिंब, कलिंगड, काकडीसह पालेभाज्या उन्हामुळे करपतायत. उन्हाळी पावसानं दिलासा न दिल्यास मोठ्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील औरंगपूर इथे बायको नांदायला सोबत येत नसल्यामुळे रागाच्या भरात सासऱ्याच्या छातीमध्ये चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. 2 वर्षांपासून दोघे नवरा बायको मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. परंतु आपल्या गावाकडे नांदायला जाऊ असं म्हणत वाद निर्माण झाला. तेव्हा सासरे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली. नागपुरात घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलीला भरधाव कारनं चिरडल्यामुळे अपघात झाला. मुलीला चिरडल्यानंतर ही कार विजेच्या खांबावरती जाऊन धडकली. यात 9 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर कार चालकाला स्थानिकांनी पकडून बेदम चोप दिला. पालघर मनोर मार्गावरती वाघोबा घाटात भीषण अपघात झाला. गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकनं कारला जोरदार धडक दिली. अपघातात कारमधील पती-पत्नी जखमी झालेत. एअरबॅग उघडल्यामुळे जीवितहानी टळली. कराड इथल्या तासवडे एमआयडीसीमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार करणाऱ्या कंपनीत प्रदूषण नियंत्रण मंडळानं छापा टाकला. या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून प्लास्टिकच्या पिशव्या बनवल्या जात होत्या. या छाप्यात सुमारे 4 टन प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील नेल्सनार भागात स्फोटकांसह 2 जहाल माओवाद्यांसह 22 माओवाद्यांना अटक करण्यात आली. माओवाद्यांकडे मोठ्या हिंसक घातपाताची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त अभियान राबवून छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली. आज भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. बीडच्या शिरूरमधील पिंपळनेर गावात भगवानगडाच्या 91व्या नारळी सप्ताहाची आज सांगता होते. या सप्ताहाच्या सांगता प्रसंगी हे दोन्ही नेते हजेरी लावण्याची शक्यता आहे. उघड विरोधक चांगला, पण घरातला छुपा विरोधक बरोबर नसतो. आज आमच्यात राहून आमच्या विरोधात कोण होतंय आम्हाला समजलं, ही चांगली गोष्ट आहे, असं वक्तव्य शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलं. जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील यांच्या भाजप प्रवेशावरती त्यांनी हे वक्तव्य केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी कामरा यानं दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयानं दिलेला आहे. निकाल जाहीर करेपर्यंत कामराला अटक करू नये असे आदेश न्यायालयानं दिले. वक्फ बोर्डामध्ये गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश केला जाईल असं सुधारित कायद्यात म्हणण्यात आलंय. असं असेल तर मग मुस्लिमांना देखील हिंदू धार्मिक विश्वस्त मंडळाचा भाग बनण्याची परवानगी आपण देणार आहात का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी केंद्र सरकारला विचारला. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सरकारी कंत्राटामध्ये मुस्लिमांना 4% आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवलंय. संविधान धर्माच्या आधारावरती आरक्षणाला परवानगी देत नसल्यामुळे विधेयक विवेकाधीन अधिकारांचा वापर करत राष्ट्रपती मुर्मूंकडे पाठवण्यात आलंय. बीड जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये काही दिवसांपूर्वी राडा झाला होता. त्यामुळे जिल्हा कारागृहात नव्यानं 2 तुरुंग अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. मात्र अवघ्या 8 दिवसातच कारागृह अधीक्षक पदाचा पदभार घेतलेले धनसिंग कवाळे यांची पुन्हा पैठणमध्ये बदली करण्यात आली. कराडला जेलमध्ये व्हीआयपी सुविधा दिल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांकडे पुन्हा एकदा पदभार देण्यात आलाय. त्याचीच चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यंदा मॉन्सून जून ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण 105% असण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं मे 2025च्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सून संबंधित अद्ययावत अंदाज येणार आहे असं सांगितलंय. डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांनी संरक्षण दिलंय. जीवाला धोका असल्याचं कारण देत डॉक्टर सुश्रुत यांनी सुरक्षेची मागणी केली होती. दरम्यान एका पोलीस हवालदाराची सुश्रुत यांच्या सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. तनिषा भेसे मृत्यू प्रकरणामध्ये अनामत रक्कम मागितल्याचा आरोप डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा जबाब नोंदवण्यासाठी त्याच्या अटकेची गरज नाही. त्याचा जबाब तामिळनाडूमध्ये जाऊनही नोंदवू शकता, अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं पोलिसांना फटकारलंय. कामरा याच्या जीवाला धोका आहे, पण मग आपण त्याच्या सुरक्षेची काळजी घेणार का, असा सवाल कोर्टानं केलाय. नागपूरच्या बनावट शिक्षक भरती प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी आमरण उपोषण मागे घेतलंय. बाळासाहेब थोरात आणि अंबादास दानवेंच्या शिष्टाई यशस्वी झाली. महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा लवकर तपास न लागल्यास आंदोलन उभं करण्याचा इशारा तनपुरेंनी दिला. नाशिकच्या काठेगल्ली परिसरात दगडफेक प्रकरणी संशयित आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैद्यकीय चाचणीनंतर संशयित आरोपींना कोर्टात दाखल करण्यात आलं. नाशिकमधल्या दगडफेकीच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतला. अमरावती दौऱ्यादरम्यान मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा आढावा घेण्यात आला. जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फडणवीसांनी फोनवरून चौकशी केली. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. रखडलेल्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झालाय. उद्या मुंबईमध्ये पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. प्रशिक्षण आणि खास पथकांचे अप्पर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडणार आहे.